आपले शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। वंचितचे रहमान यांचा अर्ज बाद, 2.5 लाख मुस्लिम मतांचा फायदा कोणाला? डॉक्टर शोभाताई बच्चाव की डॉक्टर सुभाष भामरे। प्रभाग क्रमांक 19 मध्ये घाणीचे साम्राज्य, कचरा उचला अन्यथा मनपा आयुक्ताच्या दालनात कचरा टाकू, स्थानिक नागरिकांच्या मनपा आयुक्तांना इशारा। इंडिया आघाडीचे शोभाताई बच्चाव यांना मोमीन अन्सार समाजाचा पाठिंबा। सामाजिक वधूवर परिचय मेळावा, काळाची गरज, प्राध्यापक मोहन मोरे। धुळ्यात जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा। बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या पक्षाला निवडणुकीपासून आता वंचित राहायची वेळ येईल का, याबाबत वंचितची भूमिका नेमकी काय व 2.5 लाख मुस्लिम मतदाराचा फायदा इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभा बच्चाव की महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे की अन्य कोणाला फायदा होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे। महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीला जोरदार झटका बसला आहे। वंचितचे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी IPS सनदी अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे। यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मोठा हादरा बसला आहे। शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याच्या न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद केला गेला असल्याचे सांगण्यात आलं आहे। मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया अब्दुल रहमान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची जवळपास 2.5 लाख मते आहेत। त्यामुळे वंचितने माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी अर्ज देऊन ही मते आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला होता, पण आता त्यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे वंचितच्या येथील रणनीतीला ब्रेक लागला आहे। धुळे लोकसभा निवडणुकीची तिहेरी लढत समजली जात होती, कारण काँग्रेस महाविकास आघाडीकडून शोभा बच्चाव तर भाजपा महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली। 3 मे रोजी वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र 4 मे रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीत अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला। यासाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा त्यांचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचा दाखला देण्यात आला। यामुळे एकच खळबळ राजकीय वर्तुळात पसरली। वंचित आघाडीचे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। दुसरीकडे अब्दुल रहमान यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र असे असताना जर उच्च न्यायालयात अब्दुल रहमान यांच्या बाजूने निकाल लागला नाही तर वंचित बहुजन आघाडीचा पुढचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची जवळपास 2.5 लाख मते आहेत, तर दलित मतदारांची देखील सर्वाधिक मते आहेत। या सर्वांचा मतांचा फायदा कोणाला होणार, का महाविकास आघाडी की महायुतीच्या पारड्यात सर्वाधिक मते जातील, हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे का? वंचितला येथे निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या एखाद्या उमेदवाराला आपला पाठिंबा द्यावा लागेल। या स्थितीत येथील निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर सार्वजनिक हॉस्पिटल शेजारी असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे आबालवृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। वारंवार तक्रार करूनही
मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सदरील समस्या न सुटल्यास या परिसरातील घाण कचरा धुळे मनपा आयुक्तांच्या दालनात टाकू असा थेट इशारा नागरिकांनी दिला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात स्वच्छता राबविली जात नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। घाणीच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, मात्र तरी देखील मनपा प्रशासनाने केळाची टोपली याकडे दाखवून दुर्लक्ष केलं आहे। कधी काळी या ठिकाणी नाला सफाई झाला तर ती घाण उचलण्याची मनपाने कर्मचारी येत नसल्याची तक्रार ही येथील नागरिकांनी केली आहे। तरी मनपा प्रशासनाने लवकरात लवकर सदरील घाण कचरा उचलावा, अन्यथा सदर कचरा आयुक्त यांच्या दालनात टाकू असा थेट इशारा यावेळी स्थानिक नागरिक अन्सारी सिद्दीकी, अत्तरभाई, मुनाफभाई, नबीज अन्सारी, सांडू शहा, हेलाल अन्सारी, बुसरा अन्सारी, तब्बू शहा, हिना शेख, आयशा बानो यासह उपस्थित नागरिकांनी दिला आहे। मैं अंसारी मोहम्मद सिद्दीक, हमारा एरिया गरीब नवाज नगर दूसरा होटल के पास आता, वार्ड नंबर 19। यहाँ पे 2 महीने से पहले तो नाला भरा हुआ था, इसमें गंदगी दुनिया भर की थी। हमने तकरार डाली एक नगर पालिका में, आमदार के ऑफिस पे भी तकरार डाली, नगर सेवक के को भी बोले, उनके घर पे भी जाके बोले, कोई सुनवाई नहीं हुई। अब उसको व्हाट्सएप पे प्रेस के जरिए बोला गया, तो अभी नगर पालिका के लोग आके कचरा निकाले। अभी कचरा निकालने को भी 15 दिन हो गया, अब कचरा उठ नहीं रहा। अभी यहाँ के लोग टैक्स भी बराबर भरते, केयर पट्टी, नल पट्टी सब भरते। अभी ये छोटे छोटे बच्चे ये बीमार पड़ेंगे, इसका जवाबदार कौन रहेगा? अभी इसमें कुत्ता मरा हुआ था खुजली वाला, तो 2 लोगों को मच्छर ने काटा, तो उससे उनको इन्फेक्शन फैल गया था, बारीक बारीक दाने खुजली हो गई थी। अभी उनके इलाज चालू है, वो अच्छे हुए नहीं, दूसरे बच्चे बीमार पड़ेंगे। अभी इधर गटर साफ नहीं होती, नाले साफ नहीं होते, 2-2, 3-3 महीने तक गटर साफ नहीं होती। अब साफ हो जाते, कचरे निकल जाते तो 1-1 महीने कचरे पड़े रहते। अभी गंदगी से जो बीमारी फैलेंगी, इससे मलेरिया है, डेंगू है, और जो दूसरी बीमारी होती है गंदगी से, तो उसका जवाबदार कौन रहेगा? नगर सेवक रहेगा कि आमदार रहेगा कि नगर पालिका रहेगी? यहाँ के रोज कमाने खाने वाले लोग अपना पेट भरेंगे कि ये बीमारी में पैसा डालेंगे? अभी ये आप न्यूज़ के जरिए इसको बताओ कि यहाँ से ये कचरा उठे, बड़ी मेहरबानी होगी। अभी अगर ये कचरा 2 दिन में नहीं उठता है तो मैं ये सारे बच्चों को लेके जाऊंगा आयुक्त के पास, एक तगारी में कचरे उठा के आयुक्त को बोलूँगा इसका क्या करना है, आप इसका निर्णय निकाल के दो। हम ऐसे छोटे बच्चे बीमार पड़ेंगे तो इनके पीछे पैसा लगाने के लिए हमारे पास इतने पैसे है नहीं कि हम रोज़ कमाने खाने वाले लोग हैं, 200-300 रुपये रोज़ कमाने वाले हैं। हमने घर इनको खाने को देना कि इनको दवा खाने ले आना? छोटे छोटे बच्चों को इन्फेक्शन हो जा रहा, मलेरिया है, डेंगू है, ये 2 दिन के अंदर ही उठना चाहिए, नहीं तो हम आयुक्त के पास आके धरना बोलेगी। धुळे लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्चाव यांना आज ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती आज ऑल इंडिया मोमीन अन्सार सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खलील अन्सारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे। देशात मुस्लिम समाजातील सर्वात मोठा समाज असलेला मोमीन अन्सारी समाज देशात सर्वत्र विखुरला आहे। समाजाला एकत्र करण्यासाठी, त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी, त्यांचा व्यवसाय, रोजगार, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बळकट करण्यासाठी 2010 मध्ये लखनौ शहरात मोहम्मद अकरम अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मोमीन अन्सार सभा स्थापन झाली। सध्या ही सभा देशातील 18 राज्यांमध्ये मोमीन अन्सार समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, गुजरात, बंगाल इत्यादी राज्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्यात देखील मोमीन अन्सार समाजाच्या विकासासाठी ऑल इंडिया मोमीन सभा कार्यरत झाली आहे। तसेच समाजाच्या विकासाबाबत भाजपाने केवळ आश्वासने दिली आहे, प्रत्यक्षात भाजपाने कुठलेही काम न करता समाजाची फसवणूक केली आहे। त्यामुळे धुळे लोकसभा इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्चाव यांना ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाचा बिनशर्त पाठिंबा असल्याची माहिती ऑल इंडिया मोमीन अन्सार सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खलील अन्सारी यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे।
सर, मैं महाराष्ट्र अध्यक्ष हूँ। हमारी जो संगठन है पूरे इंडिया में है, 70 स्टेट में काम करती है। तो सारी बिरादरी है, मुसलमानों में सबसे बड़ी बिरादरी है। और इनका जो काम है, ये जो है कि सियासी पार्टी नहीं है, ये राजनीतिक पार्टी नहीं है, ये सामाजिक पार्टी है, ये समाज का काम करती है। लेकिन जो हालात अभी हुए हैं, हालात को देखते हुए हमारे ऑल इंडिया के जो अध्यक्ष हैं, उन्होंने कहा कि आप लोगों को पार्टिसिपेट देने का इंडिया अलायंस को, और आप लोग एक कॉन्फ्रेंस बुलाओ और उनको डिस्कस करो। तो सर, मैं इसलिए आपको तकलीफ दिया हूँ, शुक्रिया। यानंतरचं बातमीपत्र अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। धुळ्यात दलित मित्र प्राचार्य CI मोरे प्रतिष्ठानतर्फे आज काकासाहेब बर्वे कन्या छत्रालय 16वा बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा पार पडला आहे। या वधूवर पालक परिचय मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद पाहायला मिळाला। सदर या मेळाव्याचे उद्घाटन भाई नगराळे यांच्या हस्ते झाले, तर प्राध्यापक विलास चव्हाण, पश्चिम खांदे दलित शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या अगोदर प्रतिष्ठानने 15 वधूवर पालक सूचक मेळावे व 3 सामुदायिक विवाह मोफत लावून दिलेले आहे। आज ही सर्व कुटुंबे गुण्यागोविंदाने आयुष्य जगत आहे। महत्त्वाचे म्हणजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कुणाकडूनही देणग्या घेत नाही। सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पदरमूळकडून दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतात। या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून वधूवरांना व त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात चर्चा, संवाद घडवून आणणे या मुख्य उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे। तसेच याशिवाय वधूवर शोधताना पालकांची होणारी पायपीट, पैसा व वेळ वाचावा हा हेतू ही मेळावा आयोजनामागे असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे यांनी या प्रसंगी केले आहे। या राज्यस्तरीय मेळाव्याला प्राचार्य AK नेरकर, प्राध्यापक सूरज सोनावले, प्राध्यापक डॉक्टर विलास जाधव, प्राध्यापक डॉक्टर BD गरुड, प्राचार्य शिवाजी सैंदाने, प्राचार्य डॉक्टर अनिल बैसाने, श्री तायडे, प्राध्यापक BS मोहिते, मधुकर शिरसाट, प्राध्यापक डॉक्टर मधुकर वाडे, प्राध्यापक डॉक्टर ललित सदाशील, दीपक कुमार साळवे, प्राध्यापक डॉक्टर संजय हुडशे, प्राध्यापक डॉक्टर RP नगराळे, प्राध्यापक PU पवार, प्राध्यापक PD वाघ, प्राध्यापक राजेंद्र बोराळे, मनीष मोरे, मुकुंद मोरे, सुनील लोंढे, हरिचंद्र लोंढे, प्राध्यापक VV गवळे, भास्कर मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तर आपण एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा जेव्हा बघायला जातो, मुलगी पसंत झाल्यानंतर त्याचं गरजा जेव्हा बघायला जातो, तर कमीत कमी नाही म्हटलं तरी एका ठिकाणी आपल्याला 2000 रुपये खर्च कमीत कमी येतो। 2, 4, 5 लोकांना न्यावं लागतं, त्यांच्या जेवणा खावण्याचा प्रश्न असतो, कमीत कमी 2000 रुपये खर्च येतो। आणि हा विचार घेतला, आपला समाज अजून इतका श्रीमंत झालेला नाही, इतका प्रगल्भ झालेला नाही, म्हणून मुलामुलींच्या वडिलांचा पैसा, त्यांचा वेळ आणि त्यांचं श्रम हे वाचावं या हेतूने आम्ही या मेळाव्याची संकल्पना आणली आणि समाजाने ते आम्हाला स्वीकारलं देखील। आणि त्याच्यामुळेच हा 16वा वधूवर पालक परिचय मेळावा तुमच्या समोर संपन्न होत आहे। या मेळाव्याला जवळपास 15व्या मेळाव्यानंतर 4थं वर्ष आमचं गॅप पडलेलं आहे आणि या 4थ्या वर्षाला सुरू झालेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये सबका रक्ताचा भाऊ, रक्ताचा मुलगा देखील जवळ उभा राहत नव्हता, त्यामुळे आम्ही करू शकलो नाही। पण त्या कालावधीत देखील आम्ही आमची सामाजिक भूमिका सोडलेली नव्हती। ज्यांचं कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या कोरोनात बळी पडलेल्या लोकांचं अंत्यविधी आम्ही या ठिकाणी करत होतो आणि सामाजिक भूमिका, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही जी काम करतो तेच काम आम्ही कोरोनाच्या काळात देखील केलेलं आहे। ज्यांच्या घरी कोरोनाच्या काळामध्ये कमवते व्यक्ती आहेत पण सगळे घरात आहेत, घरात काहीच नाही, अशा घरांमध्ये आम्ही किराणा देखील आणून टाकलेला आहे।
सांगायचं विषय असा की मी समाजाचं देणं लागतोय आणि मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, यासाठी आम्ही ही संकल्पना पुढे आणलेली आहे. समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मी पालकांना जास्तीत जास्त विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलामुलींना या ठिकाणी आणायचं आहे आणि स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे. आपण नोकरी 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 म्हणतो. तुम्ही कोणत्याही मारवाड्याच्या घरात जा, जैन लोकांच्या घरात जा, ते नोकरीच्या मागे कधीच लागत नाही. तुमचं आर्ट कॉमर्स सायन्समध्ये ते फक्त कॉमर्सचं शिक्षण निवडतात, सायन्स निवडत नाही, इंजिनियर निवडत नाही, काही निवडत नाही आणि ते त्या पद्धतीने मुलाला कॉमर्सच्या याच्यामध्ये व्यवसायात टाकतात. आम्ही काय करतो, आम्ही फक्त काय म्हणतो की आता माझ्याकडे एवढे पालक येतात, भाऊ शिपाई का होईना आम्ही नोकरीवाला जोईये. मग जो शेतकरी आहे ज्याच्या जीवावर आम्ही बसून खातो त्या शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलगी देईल, हाही एक मुद्दा आहे. आज मुलींचे वय 28-30 वर्ष होऊन गेलेले आहे. फक्त मुलाला नोकरी नाही म्हणून ती घरी बसलेली आहे मुलगी. पालकांनी देखील ती भूमिका समजून घ्यावी आणि मुलगा होतकरू आहे ना, 2 पैसे कमवून आपल्या मुलीला जेवण घालू शकेल ना, त्याच्या घरचे लोक कसे आहेत, समजदार आहेत ना. केवळ पैसा बघू नका, पैसा बघाल आणि घरची फॅमिली डिस्टर्ब असेल तर आज जे प्रमाण चालू आहे की क्षणात घटस्फोट व्हायचं, तर ते प्रमाण वाढता कामा नये. त्याला आपण कुठेतरी स्पीड ब्रेकर ठरलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ही संकल्पना पुढे आणलेली आहे. आज आम्ही मेळावे घेतो. आज जे आम्ही विवाह बघतो आहे त्या विवाहांमध्ये विवाह धुमधडाक्यात होतो, 5-10 लाख रुपये खर्च होतात आणि 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर बातमी कानावर येते की आमचा विवाह जमत नाही आहे, मुलगी निघून गेली आहे. आणि मग ते कालांतराने दिसे साहेबांकडे जातात आणि म्हणतात की आमचं खाडीमोड करून द्या. त्यांचा व्यवसाय नाईलाज असतो. पण हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे, स्पीड ब्रेकर लागला पाहिजे आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आणि पालकांना माझी विनंती आहे की नोकरीच्या मागे लागू नका. मुलगा चांगला बघा, त्याचा फॅमिली चांगली बघा, तो आपल्या मुलीला कमवून खाऊ घालेल हे बघा. आणि माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या मुलाला कोणीच टाळू नका. आम्ही देखील या मेळाव्यामध्ये जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्याकडनं प्रवेश फी घ्यायची नाही, आम्ही असं ठरवलेलं आहे. धुळे शहरातील गुजराती समाज बांधवांच्या जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात प्रामुख्याने महिलांसाठी विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिरे असे अनेक विविध सामाजिक उपक्रम गुजराती समाज बांधवाच्या वतीने राबविण्यात आले आहेत. दरवर्षी वल्लभाचार्य यांची जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात येत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आज दत्त मंदिर परिसरात भव्य वल्लभाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करत गरबा, दांडिया तसेच वाजत गाजत ही शोभायात्रा मिरवणूक उत्साहात मार्गस्थ झाली. सदर मिरवणुकीचा समारंभ गुजराती समाज भवन या ठिकाणी करण्यात आला. तर यावेळेस 56 भोग चढवून वल्लभाचार्य यांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री गुजराती लाड वाणिक समाज धुळेचे अध्यक्ष सुरेखा वाणिक, ललितबाई शहा, शंकरबाई मोदी, प्रमोदभाई शहा, मनोजभाई डिसा, ॲडव्होकेट श्री संजयभाई वाणी, विनोदभाई गुजराती, डॉक्टर SK वाणी, शकीलभाई शहा, जितूभाई शहा आदी सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. जय श्री कृष्ण. मी सुरेखा वाणी, श्री गुजराती लाड वणिक समाज धुळेची अध्यक्षा. आज श्री वल्लभाचार्यांचा 547वा जन्म उत्सव आहे. आज धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हे प्रोसेशन निघालं होतं. सगळ्यांसाठी आज हा पहिला प्रयोग होता की धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. हे धुळ्याचं श्रीनाथजी भवन, या भवनमध्ये सगळ्या सुविधांनी युक्त असं हे भवन आहे. इथं हा महोत्सव आम्ही साजरा करतोय. आजच्या दिवशी आमच्या महिला स्वतःच्या हातून बनवलेला पदार्थ असे 56 पदार्थ, 56 भोग आज केले जातात आणि जन्मोत्सव उजवला जातो. जय श्री कृष्ण. आज वल्लभाचार्य जयंती होती. भगवान महाप्रभू वल्लभाचार्याचा 547वा प्रागट्य महोत्सव होता, म्हणून आम्ही हे जुलूस आज काढला होता. धुळ्यातले सर्व वैष्णव बांधव आज एकत्र आले आणि आम्ही हे उत्सव साजरा केला.
कुठून कशी मिरवणूक शिनाची पोहून निघून दत्त मंदिर चौकपर्यंत आणि परत दत्त मंदिर चौकपासून शिनाची पोहूनपर्यंत आणली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वंचितचे रोमा यांचा अर्ज बाद. 2.5 लाख मुस्लिम मतांचा फायदा कोणाला? डॉक्टर शोभाताई बच्चाव की डॉक्टर सुभाष भामरे? प्रभाग क्रमांक 19 मध्ये घाणीचे साम्राज्य. कचरा उचला अन्यथा मनपा आयुक्ताच्या दालनात कचरा टाकू. स्थानिक नागरिकांच्या मनपा आयुक्तांना इशारा. इंडिया आघाडीचे शोभाताई बच्चाव यांना मोमीन अन्सार समाजाचा पाठिंबा. सामाजिक वधूवर परिचय मिळावा, काळाची गरज. प्राध्यापक मोहन मोरे. धुळ्यात जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. याचबरोबर सिटी न्यूज चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.